हे ऑल वेलकम बॅक टू बी बॅम्सोहॉलिक. आज आपण पदार्थ पेपर 1 चं चॅप्टर 2 पदार्थ व दर्शन निरूपण त्यातलं फर्स्ट टॉपिक पदार्थ निरूपण बघू. लास्ट लेक्चरला आपण बघितलं की आयुर्वेद हे एक चिकित्सा विज्ञान आहे आणि आयुर्वेदाच्या ज्या विशेषता आहे ते त्याच्या मौलिक सिद्धांतावर आधारित आहे. स्वस्थ व्यक्तीचे स्वास्थ्याचे रक्षण आणि रोगाचा नाश करणं हे आयुर्वेदाचं प्रयोजन आहे. त्यानंतर आपण आज पदार्थ विज्ञानाचं प्रयोजन पण बघणार आहोत. तर लास्ट लेक्चरमध्ये आपण जे 4 प्रकारचे सिद्धांत बघितले त्याच्याने सामान्य, विशेष, गुण, द्रव्य, कर्म, समवाय ह्या 6 पदार्थांचे सम्यक ज्ञान करून ते कसं आयुर्वेदाच्या प्रयोजनाची पूर्ती म्हणजे हे षटपदार्थ कसं आयुर्वेदाचे प्रयोजन पूर्ण करण्यास कामात येते हे आपण पदार्थ विज्ञानामध्ये बघणार आहोत. त्यानंतर पुरुषाला त्रिदंड म्हटले आहे कारण मन, आत्मा आणि शरीर हे त्यात अस्तित्वात असते. जोपर्यंत तुम्हाला मन, आत्मा, शरीर, पंचभौतिक शरीर यांचं संपूर्ण ज्ञान होणार नाही तोपर्यंत तुम्हाला हे माहिती होणार नाही की वाढलेल्या दोषांना कसं कमी करायचंय, कमी झालेल्या दोषांना कसं वाढवायचंय, त्रिदंडाला संभावात कसं आणायचंय. आयुर्वेदामध्ये पुरुषाची चिकित्सा करण्यासाठी त्याचे आधारभूत जे मन, शरीर, इंद्रिय, पंचमहाभूत हे आहे ह्यांच्याबद्दल संपूर्ण ज्ञान असणे आवश्यक आहे. त्यानंतर आयुर्वेदाचे जे प्रयोजन आहे स्वस्थस्य स्वास्थ्यरक्षण विकार प्रशमनमचं, यासाठी गुण आणि कर्म हे जे द्रव्य आश्रित असतात त्यांच्यामध्ये समवाय संबंध असतो आणि त्यांच्याशी रिलेटेड जे सामान्य विशेष गुण आहे हे आपल्याला माहिती असणे सुद्धा गरजेचे आहे. त्यानंतर आयुर्वेद हे चिकित्सा विज्ञान आहे ज्यामध्ये त्रिस्कंधाचा उल्लेख आलेला आहे. त्रिस्कंध म्हणजे हेतू, लिंग, औषध. हेतू म्हणजे कारण, लिंग म्हणजे लक्षण. आरोग्य, त्यानंतर रोगाची कारणे काय आहे, त्यांचे लक्षणे काय आहे, त्यावर औषधी कशा द्याव्या, ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करण्यासाठी आपण आज पदार्थ बद्दल सविस्तर बघणार आहोत. मग पदार्थ विचार मध्ये आपण प्रमा, प्रमेय, प्रमाता असे काही शब्द बघणार आहोत. प्रमा म्हणजे ज्याबद्दलचे ज्ञान आपण घेत आहोत. प्रमेय म्हणजे ज्याद्वारे घेत आहोत आणि जो घेत आहे व्यक्ती ते ज्ञान त्याला प्रमाता म्हणतात. त्यामुळे आपण पदार्थ विज्ञानाचे ज्ञान घेत असल्यामुळे पदार्थ विज्ञान आहे. कशाद्वारे घेत आहोत तर टॉपिकद्वारे. पदार्थ हे टॉपिक प्रमेय आहे आणि जो व्यक्ती ते ज्ञान घेत आहे त्याला प्रमाता म्हटलेलं आहे म्हणजे पाठक. त्यानंतर पदार्थ शब्दाची निरुक्ती पद्यते, गम्यते, येणार्थ, सपदार्थ. ज्यामुळे अर्थाला जाणले जाते किंवा एखाद्या शब्दाचा बोध होतो त्याला पदार्थ म्हणतात. पदार्थ 2 शब्दांनी मिळून बनलाय, पद आणि अर्थ. अर्थ म्हणजे बोध होणे. ज्या शब्दाने बोध होतो त्याला पदार्थ म्हणतात. पदलक्षण सुप्तिदंतम पदम सुबंत तिगंत च पदसंज्ञ स्यात्. सुबंत जो पदाला लागतो आणि तिगंत जो धातूला लागतो. सुबंत राम आणि तिगंत भवती. त्यानंतर शक्तम पदम म्हणजे शक्ती संपन्न शब्दाला पद म्हणतात. तर शक्ती म्हणजे काय तर पद आणि पदार्थाचा जो संबंध आहे त्याला शक्ती म्हटले आहे. त्यानंतर पदांच्या समूहाला आपण वाक्य म्हणत असतो जो अर्थपूर्ण असतो. उदाहरण दिलेलं आहे गाईला आण. त्यानंतर पदार्थाचे 3 प्रकार आहेत, रूढ, यौगिक, योगरूढ. रूढ म्हणजे जो शब्द कुठल्याही धातू किंवा प्रत्यय यावर आश्रित नाहीये. उदाहरण सुंठ, कान, नाक इत्यादी. यौगिक म्हणजे त्या शब्दाची उत्पत्ती, असा शब्द ज्याची उत्पत्ती कुठल्या तरी धातूपासून निर्मित झालेली आहे. उदाहरण पाचक, पंचधातूपासून बनलाय आणि त्याला एक प्रत्यय लागलेला आहे. त्यानंतर योगरूढ पदांचा अर्थ काही प्रमाणात अवयवावर व काही प्रमाणात समुदायावर निर्भर असतो. म्हणजे विथ रिस्पेक्ट टू द रेफरन्स त्याचा अर्थ घेतलेला जातो. साधारण शब्दाने विशिष्ट शब्दाचं ज्ञान होतो. उदाहरण पंकज. पंक म्हणजे चिखल आणि ज्या चिखलामध्ये ज्याचा जन्म होतो त्याला पंकज असं कमळला सुद्धा संबोधले आहे. त्यानंतर अर्थ रुगतव किंवा रुच्छगतव या धातूपासून बनलेला आहे. इंद्रिये ज्याला प्राप्त करतात त्याला अर्थ म्हटलं आहे. म्हणून पंचेंद्रियांचे शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध याला अर्थ म्हणता येईल. पदार्थाची परिभाषा पदस्य अर्थ पदार्थ न्यायवैशेषिकानुसार म्हणजे ज्याद्वारे पदाचा बोध होतो त्याला पदार्थ म्हणतात. त्यानंतर प्रमिती विषया पदार्थ जो ज्ञानाचा विषय आहे ज्याला जाणल्या जाऊ शकते त्याला पदार्थ म्हटलाय. त्यानंतर इकडे बरेच आणखी डेफिनेशन्स दिलेले आहेत.
आपण पदार्थ लक्षण बघू, सामान्य लक्षण, विशेष लक्षण. सामान्य लक्षण मध्ये असं सांगितलं आहे, पदार्थ म्हणजे ज्याला काही नाव आहे, आणि विशेष लक्षण मध्ये अशी कुठली गोष्ट जी अस्तित्वात आहे, ज्याला नाव सुद्धा आहे आणि आपण ते जाणून घेऊ शकतो. असे 6 पदार्थ सांगितलेले आहे. आता पदार्थ संख्या आणि प्रकार प्रत्येक व्यक्तीने वेगवेगळी सांगितलेली आहे. पदार्थाचे प्रमुख 2 प्रकार आहे. सत म्हणजे भाव पदार्थ, अभाव पदार्थ. भाव पदार्थ म्हणजे ज्याचे अस्तित्व आहे आणि अभाव पदार्थ म्हणजे ज्याचे अस्तित्व नाही. चरकांनी षट पदार्थ सांगितले आहे आणि त्यांना अभाव पदार्थ मान्य नाही. त्यानंतर सुश्रुतांनी पदार्थांची असंख्य आहे असं सांगितलेलं आहे. इकडे कालिकावलींनी 2 प्रकार सांगितले आहे, भावरूप, अभावरूप. त्यानंतर परत धर्म, विशेष, प्रसूसाद याच्यामध्ये 7 पदार्थ सांगितले आहे आणि त्याने सुद्धा मोक्ष याचे ज्ञान मिळते. न्यायवैशेषिकांनी त्यांनी 16 पदार्थ सांगितले आहे. तर्कसंग्रहकार व उत्तरकालीन न्यायांनी 7 पदार्थ सांगितलेले आहेत. त्यानंतर सांख्यकारांनी 25 तत्वांनाच पदार्थाचे रूप म्हणून स्वीकार केलेला आहे. त्यानंतर जैन दर्शनमध्ये 9 पदार्थ मांडले आहेत. पूर्वमीमांसाच्या मतानुसार 8 पदार्थ मांडले आहेत. कुमारिल यांनी 5 पदार्थ मांडले आहे. वेदांत दर्शनकारांनी 2 पदार्थ मांडले आहेत. परत इकडे रामानुजाचार्य आणि निंबार्काचार्यांनी 3 पदार्थ मानले आहेत, ईश्वर, चित आणि अचित. माधवाचार्यांनी 10 पदार्थ मानले आहेत, द्रव्य, गुण, कर्म, सामान्य, विशेष, विशिष्ट, अंश, शक्ती, सादृश्य आणि अभाव. चरक संहितेमध्ये षट पदार्थ मान्य आहे, पण त्याला एक ठराविक क्रम आहे. म्हणजे मागच्या व्हिडिओला जसं मी सांगितलं होतं की सावी गुद्रसी कसं झालं, या फ्रेजनी तुम्ही त्यांचा क्रम लक्षात ठेवू शकता. सामान्य, विशेष, गुण, द्रव्य, कर्म, समवाय. तर हे असं ठराविक पद्धतीमध्ये का बरं सांगितलेलं आहे? कारण कुठल्याही पद्धतीची चिकित्सा करताना आपल्याला दोष कमी करायचे आहे आणि द्रव्य वापरायचं आहे, त्यावेळी आपण सामान्य, विशेष या सिद्धांताचा विचार करून, जसं की साम्य वैषम्य सिद्धांतानुसार दोषांच्या विषमतेने रोग होतो आणि दोषांना साम्यावस्थेत आणण्यासाठी रोगाची चिकित्सा करावी लागते. त्यासाठी सामान्य, विशेष हे दोन्ही पदार्थ खूप इम्पॉर्टंट आहे. त्यानंतर थर्ड प्लेसवर आहे गुण. का बरं गुण आधी आलाय आणि द्रव्य नाही? तर गुणाचं डेफिनेशन मध्ये आहे की गुण्यते आमंत्र्यते लोक अनेन इति गुण. म्हणजे ज्यामुळे लोक आमंत्रित केल्या जातात त्या द्रव्याकडे, त्याला गुण म्हटल्या जाते. जर त्या द्रव्यामध्ये गुणच नसेल तर लोक काय म्हणून त्याच्याकडे बघतील, त्याला यूज करायचा विचार करतील. त्यामुळे गुणाला विशेष महत्व आहे. गुण व कर्माच्या मध्यात द्रव्याची गणना केलेली आहे, कारण गुणावरून द्रव्याचे ज्ञान होते व द्रव्य हे गुणानुरूप कर्म करते. त्यामुळे आधी गुण येतो, त्यानंतर द्रव्य येतो आणि त्यानंतर कर्म येतो. कारण आधी गुण असेल तरच लोक द्रव्याकडे लक्ष देतील. मग द्रव्यामध्ये जर ते कर्म करण्याची कॅपॅसिटी असेल ऍज पर दॅट गुण, तेव्हा जाऊन त्याचा उपयोग आणला जाईल. लास्टली समवाय. समवाय म्हणजे जो अतूट संबंध असतो द्रव्य, गुण आणि कर्म मध्ये असलेला, त्यामुळेच त्या द्रव्याला विशेष महत्व प्राप्त होते आणि ते औषध म्हणून यूज केलं जाते. सो हे 6ही खूप महत्वाचे आहे एखादी चिकित्सा करताना. त्यामुळे चरकांनी षट पदार्थांचा असं ठराविक क्रम रचलेला आहे. तर आपण नेक्स्ट लेक्चरला दर्शन निरूपण बघू.